गाईज तर आज आम्ही चाललेलो आहे मॉलमध्ये. तर इथं पिल्लू आणि आता मी स्टॉप जवळ होती. तर आता गाडीत बसतो आम्ही. चला तर गाईज आता आम्ही ओरिओ मॉलच्या इथं थांबतो. चला गाईज मग तू ये जा पहिलं जा पटापट जा. तर इकडे किती आहे तर आता जाऊ चला पण खायसाठी. तर इथे आम्ही KFCला बसलेलो आहोत नाश्ता करायसाठी आणि दीदी ऑर्डर द्यायला गेले. तर आता काय होतं शकता गर्दी किती आहे. फुल खायला गर्दी आहे इकडं बघा. दीदीचं आगमन झालेलं आहे. पिझ्झा घेऊ काय हे तुला घ्यायचं असलं तर काय पाहिजे तुला बोल काय पाहिजे तुला. पिझ्झा घेऊया आम्ही खायचं काम करू. दीदी लिस्ट किती मोठी आलेली आहे बघा. आपला नंबर आहे 235. आवडतीला किती जायला लागेल 235 बोलले बघा. बघू मी काय ऑफर आहे का तुझ्या काय तुम्हाला दुसरं खायला काहीच म्हणजे पाण्याची बॉटल आहे. किती किती नंबर आहे आपला. दीदी तिथून ऑर्डर घेऊन येत आहे आमच्यासाठी. Look at this. हे कसला शब्द आले काय माहिती. हे बघ का आता चालू मागवलं आहे काय दीदी बरोबर दाखवला. आम्ही सगळे दोघेही खाला पण हिचा काय अजून संपन आहे. असं काय नाही जायचं माझं संपलेलं अजून फ्रेंड्स नाही ज्यांना अजून जायचं तर पिंकाई कात्रतून खातं. हां एक्सपेन्सिव्ह आहे. तर आता मी काहीतरी शॉपिंग करता येते गाईज करू शकता. तर बघत राहा तुम्ही. तरी पुस्तकं बघत आहे बाबूसाठी तर बघत राहा. तर इथं स्टेशनरी शॉपिंग करत आहे बघू शकता. पोलीस काय माहीत चालले आहोत मला नेलाचं सामान घ्यायला. तर चला जाऊ पण खूप चालायला लागेल आता गाईज कारण की गाडी घेऊन तर आम्ही आलो नाही. तर आता चालत जायला लागेल. तर चला गाईज मला इग्नोर करतात. गाईज इग्नोर जरा कमी करा गाईज. मार्केट बघू शकता ते वास सुटले इकडं. आपला कोलिन्स काय काय गाईज चला जाऊ. लय चालायला लागला आम्ही दमलो गाईज. हां नाही दाखवत तुम्हाला गाईज. दीदीला लुटलेले आहे. नेल आर्टची शॉपिंग आपली झालेली आहे. तर दीदी बोलते आता कशाला आणली बोलतं मी इकडं लय पैसे द्यायचं लुटलं. तर चला मी दाखवून तुम्हाला घरी गेल्यावर काय काय घेतलं मी नेल आर्टचं सामान आणि दीदीच पण मी नेल्स काढणार आहे. आता जायचं माझं केलं मी नेल्स केलं. नेल आर्ट करायला गेलो ते बोलतात 250 500 रुपयाचं नेल्स काढून घेतात आणि 250 रुपये देतात. मग आपलं आणि काहीच नेल्स आपल्या कसं आपण नेल्स ठेवायचं काय. हां ते एवढा
भारीवाला फेविक्विक आहे, म्हणजे तो ग्लू आहे तो एक ग्लू 500 रुपयाचं आहे गाईज. तुम्हाला खोटं वाटतं पण एक ग्लू 500 रुपयाचं आहे. मार्केटला बघा आम्ही आलेलो आहे. आता इथं मच्छी घेतो. अरे गाईज तिकडे बघा, त्या खड्ड्यात टाकले असते आता दीदीने आम्हाला. मी दीदीच्या पाठी चालले, दीदीने आता आम्हाला खड्ड्यात टाकले असते. इकडे या ट्रॅप भरले असतो आता. तर बघा आता दोघीच चालले पुरं. हे सामान मी बघा घेतलाय ते सगळं फिरून माझ्या हातून दिले. आम्ही आज ॲस्थेटिक फोटो काढणार होतो म्हणून आम्ही एवढं भारी लुक करून आलो आणि एक फोटो आम्ही अजून काढला नाही. तर मग काय बोलायचं या पोरीना. पिलो आपण किती फोटो काढलं. में आ गए हैं और मच्छी बिच्छी लेकर दीदी आ गई उससे. अब हम सब्जी ले रहे हैं गाइज. तर गाईज मला हिंदीमध्ये आवाज कसा वाटतो तुम्हाला. हा हा हा. आणि इथं शायनिंग मार्ग बसत आहे गाम पुस्तकाईचा. खूप दमलेलो आहोत तर आता जरा खूप चाललो गाईज. बघू शकता इकडं हालत. माझी बुटांक दाखव ना. या गाईज शूज मध्ये गाईज हे पण शूज तोडलेलं आहेत तिने, जसं माझं तोडलेलं. लय दमलेलं आहे गाईज. माझी मेकअप जाऊन हे होता कशी दिसते ना. आता बघा मी कशी हेरलीन झाली. तर 8 वाजलेले आहेत. आता गाईज उद्या तर खूप इंटरेस्टिंग आहे. तुम्ही उद्याचा नेक्स्ट डे तुझं बघत राहा. गाडीची वाट बघताव. मी लाईट बीट काय लावली बघा किती कागद आहे. आमच्या गावातला व्ह्यू बघा शकता गाईज. बघा किती रात्र झाले ना. 8 वाजलेले आहे. 8 नाही 8 वाजले 7:30 8 वाजलेच म्हणा. 8 वाजले. तर गाईज तर आताशी पप्पा आणि मम्मी गेलेले आहेत कुठेतरी आम्हाला फसवून. तरी पण आम्ही शॉपिंग बिन करून आलेले आहेत. बघा आता पिलूनी काय घेतली तर पिलू घरी जाते. बोटा बघा गाईज कशी झाली सफेद लाल. हो इकडे बघ मोबाईल मध्ये नसतील नाही दिसते. ताई आणि दीदी पिल्लूचा आमच्या साबा कापवला आले. कारण गाईज आम्हाला लुटतं मग थोडासा फायदा घेतलाच पाहिजे या गोष्टीचा. आणि आज पण पिल्लूनी सामान आणलेलं दाखवत तुम्हाला. ही बघा हा ही 2 नेल पेंट आणल्या आणि एक नेल पेंट 500 रुपयाची आहे. याचा काय चाललंय काय माहिती मला. निघत धरून ज्यूस जास्त ओव्हर ऍक्टिंग होतं कॅमेराला का बाबाची जराशी आमची ओव्हर ऍक्टिंग येते. असं नाही करायचा तू मग तो याच्यावर लोट करतो. तर गाईज हे बघा दाबून फ्रॉम कितीला 250 250 झोपलेला आहे. आणि आता बाबू चला आपण ज्यूस बनवू का. चल ज्यूस बनवू आता आपण. हा गाईजला दाखवू आपण ज्यूस बनवताना. चल तर गाईज आता मी ज्यूस बनवता आणि वटेवाचा पसारा पडलेला आहे तो आता मी सर्व साफ करतो. काय सो गाईज आता आम्ही ज्यूस बनवतो. बाबू आणि मी इथं आंब काढलेले आहेत आत्ताशी गरम गरम त्या पेंड्यातून. आत्ताशी आम्ही 4 आंबे काढले. नको फेकून देऊ. आणि आता भांडी पण घासायची आहे. मी पहिला भांडी फटाफट घासतोय आणि लगेच त्यातून मिक्सर पण काढतोय की मिक्सरचं भांडं घासायला आहे म्हणून. तर बघत राहा लास्ट एंडपर्यंत. दीदी तिथं नेलाट करते. भाया झोपले. मम्मी जेवते ना पप्पा बसलेत. मग पप्पा जेवण झाले. काय मी नुसते बटबट करते. मी आता फास्ट फॉरवर्ड करीन.
कारण की तुमचा माझा बडबड ऐकून खटावला पाहिजे बापू माझा ऐकू करायला त्याला तो गेला तिकडे तर तुम्ही भांडी असते दाखवू सॉरी तिला मला दाखवतो आपण बेबी किती काम करतो तुम्हाला दाखवायची तर मी भांडी असतो पण बघा वाटतं असं आम्ही साफ केलेलं आहे, म्हणजे मिनी साफ केलेलं आहे. तर चला आता ज्यूस बनवू. आता ज्यूस बनवू ज्यूस तिथं नको राहू, इथं उभं तर आता गाईज आम्ही तो ज्यूस बनवू. तर आता गाईज याला आम्ही धुवून घेऊया. आणि येऊया त्याला इथे ठेवायचं आणि त्याला ज्यूस बनवायचं. चलो चले आणि पण युक्ती होता मग तो रास गरम होता. गाईज आमच्या घरात पप्पा मम्मी भाया तिघं जण झोपलेले आणि ती पण हॉलमध्ये आणि त्याला आवाज जाईल म्हणून हलवलं करतो इथं. मग आपण एरोप्लेन मध्ये खायला भेटत एरोप्लेन मध्ये काम मिळत काम माहिती पप्पा झोपले. तुला सांगून येतोय मग आपण त्याची टाकू. So good. So delicious. चला चलो चले गाईज याच्या जमत नाही, दुसरी ट्रिक वापरूया. चम्मच चम्मच ओके आता बाबू ज्यूस बनाते चला. हॅलो गाईज, मला या गोष्टीचा एक्सपिरियन्स नाही तरी मग मी करतोय, मला लाज वाटते. हे बघ माझे नेल्स किती मस्त केलेत पिल्लूनी. आमची पिल्लू आर्टिस्ट आहे. आणि पिल्लूने आमच्या आज डोसा बनवलेला. डोसा एवढा भारी लागला मी तुम्हाला दाखवलंच विसरलो. माझी थोडी ओव्हर ऍक्टिंग होते गाईज, पण मला अशी ओव्हर ऍक्टिंगच करायला लागते. एवढा भारी डोसा एवढा भारी डोसा बनवले. इकडे बघा कशी घसरून पारले सगळी. दीदी आणि पिल्लू त्या बायाला एवढी फास्ट खायला आई कमी ब्लॉक करायचे, पण त्यांना आठवण नाही राहिली. आवडं टेस्टी लागत होतं ना, असं वाटलं तर जाऊ दे तो ब्लॉग पहिले खाऊन घेऊ. खाण्यावर कसं कॉन्सन्ट्रेट पाहिजे असं म्हणजे माणसाचं. इकडे तिकडे लक्ष नसतं द्यायचं. हे लोकांना इकडे तिकडे लक्ष जास्त द्यायला लागतं, खाण्याकडे कमी. तसं माझं अजिबात नाहीये, त्याच्यामुळे मी एवढी हेल्दी झाले. याला जाडे नाही बोलत, त्याला हेल्दी बोलतात.
काय करायचं झालं. मम्मी आमची कपडे धुतं गाईच. आम्ही बसल्या पाहिजे. मी आले आराम करायला गाईच. जास्त गाईच होतं का गाईच. गाईज आज मावशी येणार आहे. आत्ता मावशी येणार आहे. मी आले म्हणून माझी मावशी येणार आहे. दीदी मावशीला फसून आलेली आहे इकडं. मी मावशीला फसून आले. म्हणजे मी येणार तेव्हाच येणार होती मावशी, पण मी फसून नाही. फसून नाही ग, हे कॉन्फिडन्स झाला. कॉन्फिडन्स. ताई येणार होती म्हणून दीदी आली. आणि तीच गेली. तिला आम्ही फसवली का मी वस्तीला नाही राहणार, तुझ्या घरी, आणि वस्तीला राहिली. आणि आम्ही काल मॉलमध्ये गेलो लगे. ते गेल्यानंतर मजा आली खूप मॉलमध्ये. आम्ही आम्ही फक्त तिघींचं फक्त बसल्या बसल्याच फोटो काढला. आम्ही असं आरशा बिरशा काही काढलं नाही. ते पिल्लूनेच काढलं, मी घरी येऊन काढलं. असं लाज वाटतं आम्हाला गाईज. असं म्हणजे असं आवडत नाही माझ्या बहिणीला असे आरशात फोटो काढणे. पिल्लू आमची बिंदास आहे. चला मग ब्लॉग आपण कंटिन्यू करू. मला सवय नाही तरी पण मी करते गाईज. मला लय बरं वाटतं गाईज. आज आम्ही आता जांभळण झाल्या वेळेस मग जाऊ आपण. हा जांभळण जाऊ गाईच आम्ही. बघा फक्त दीदी आमच्याशी शातांवर जाय ती कधीतरी तयार होतं म्हणलो. आता आम्ही खूप एक्सायटेड आहे. संध्याकाळची जाऊ आपण. आणि यांचा काही तोंड बंद आहे ना इथं आल्यावर असा. हिचा आता दुसरा हा एकदम पोट भरलेला नाहीये. बाबा काय खाते बच्चा. गाईज आम्ही काल रात्री बनवलेला मँगो ज्यूस मार खाता खाता वाचली. गाईज आम्ही जसा मिक्सर चालू केला तसा पप्पा उठलं आणि फुकटच्या पक्का शिव खाले म्हणून फुकाटच्या ना काहीच. 12 वाजलेलं 12:30 वाजलेलं फुकाटच्या कशा. तेव्हा आम्ही मँगो ज्यूस बनवतो. बाबूनी एवढा बाबू बोलत मला ज्यूस पाहिजे. एक घोट फक्त पिलानं झोपला. मला बोलतो तवरच पाहिजे होत. कसं आहे सांगा बाबू. बाबू काय बोलतो असं खायचं. बरं झालं तू त्याला चमचम खाता नाही. आता स्कूलला कोण जाईल. लय हाऊस आले गाईज. एकदा स्कूलला गेल्यावर असं वाटलं का नको जावं. आ इकडे पिल्लू काय सांगतं काय समजच नाही. बघा किती पिशव्या घेऊन आले. बघा कशी गेली. मावशीने काय खायला आणले बघायला. त्यांची तर पाणी नाही. तर इथं पिल्लू सर्व किती कारले असतील जास्त पण कमी नाही. सगळे 2-2, 3-3 खाल्ल्यान. आणि सगळं संपलेलं आहे. इथं पिल्लू बनवतोय बघा. घाण आहे गाईच इग्नोर करा. लुक ॲट दिस. तर चला आपण बाहेर बघू. ओम कसा झालाय. फिल्टर केलाय. मना घे ना ती पातळाची. इथं मावशी कसा आलाय. मस्त राजबारी टेस्टिंग. पिल्लीच्या हाताला चवच येलय माझ्या. माझी मम्मी तिने किती जापून दमलेले आहेत. आता ही दाखवत आता झोपलेले आहेत. दाखवत 3 वाजलं तरी पण जेवाचा पत्त्या नाही काय त्यांचा. आवरीत जापून त्यांचा पोट भरले. आणि पिंकाई तिकडं आरीवर करतो बघा. घातलेला आहे. आणि मावशीला उपवास आहे तर मावशी खाणार आहे मुगाची डाळ. दीदीने आत्ताशी चिकन घातले बघा. चमकते रिटर्न घामान. चिकन बघू शकता आपला आत्ताशीच घातले. शिजलं नाही. आणि इकडं कुप्पा आणि इथं मी भात घातले. आणि ही मुगाची डाळ. आणि इथं शेव आणि पापड तळले घेतलं बघा. 4 वाजता
सगळ्या गोष्टी काही संपत नाही. तिथं ना पाठच्या बेरेस मना पिठांना बोललेलं अजून लक्षात येईल काय अजून लक्षात असं आहे. आग लागलाय बरं. छातीला अशी काय जर तुम्ही तो बघला नसेल तर बघा जातो ब्लॉग आणि पहिली वाक पूर्ण बघा नंतर त्या ब्लॉगमध्ये जा. पिठांच्या ब्लॉगमध्ये अंकल मला काय बोलले ना तो बघा. आता सुटले आणि मावशीला मामानीच तर फोन करतात कुठं बसली तर मावशी सांगताना अर्ध्या रस्त्याला आलो ना. मावशी आमची अर्ध्या रस्त्याला बघा कुठं आले. इकडे बघा ओम आत्ताशी उठलेला आहे. उठो रिक्षा ठेवता निघत धरून गाईज मामांचा फोन येतोय.